नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी आज जाते आहे माझ्या मोस्ट इम्पॉर्टंट माणसांना भेटायला. ते म्हणजे माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत. ते माझे खूप वर्ष झाली त्यांना भेटले नाहीये मी. ते नेहमी प्लॅन्स करतात भेटाना, पण माझ्यामुळे कधी ना कधी प्लॅन्स त्यांचे कॅन्सल होतात. आणि आज ह्या टायमाला मी शेड्यूल केलंय खास करून अचानक दुपारी मेसेज करून की रात्री आपण भेटूया म्हणून. सो मी आता जाते मलाडला, आपण तिथे भेटूया. बाय बाय. मला लवकर बोलवून स्वतः अजून कोणीच आलं नाहीये. मला 7 म्हणजे ऑलरेडी आम्ही 8चा टायमिंग डिसिजन केला होता, 8च्या टायमिंगचा, पण मी 7:10लाच आले. खूपच लवकर आले मी 7:10ला. आणि हे आहे आमचं सावरकर नाही, शांताराम. इथे एकेकाळी आमची मैफिल बसायची. आमचं कॉलेज इथेच बाजूला आहे मलाडला. आणि आता हे खूप भारी केलंय, छान वाटतंय. बघू आता हे लोक कधी येणार आहेत ते. उषाला तर मी कॉल केला होता तेव्हा ती बोलली होती की मी स्टेशनला आहे म्हणून. बघू आता कुठे ते. वेट. फोनच नाही उचलत आहे ही तर. हॅलो, कुठे आहेस? नक्की का? तू हे मला 15-20 मिनिटं झाले सांगतेस मी स्टेशनला आलेस. कुठे आहेस अजून? का ग? ये लवकर. ऋषा आली आहे आता. तिने कॉल केला होता मला की मी पोहोचले म्हणून, पण किती वेळ लागेल तिला यायला काय माहिती. का हे लोक नेहमी लेट करत असतात ना, मला कळत नाही. मी नेहमी पंक्च्युअल असते टायमाच्या बाबतीत. मी कॉलेजमध्ये पण पंक्च्युअलच होते. ऋषाच नेहमी सेकंड लेक्चर पर्यंत मला घेऊन जायची आणि मी फर्स्ट लेक्चरला बोरिवलीवरून मलाडला यायचे आणि ती मलाडला राहूनच लेट करायची. आता ये बाई, ये लवकर. आली, फायनली आली ऋषा. दिसते दमली बिचारी. दमलीस ऋषा? दमलीस? हा, मग मी चालत आले माहिती खालून. मला किती विश्वास माहित नाही. ये मेरा दिल का तुकडा है, छोटासा है पर तुकडा है. तुला माहिती मी राक्याला कॉल केलेला. मी राक्याला बोलली राक्या मी ना ब्लॉग करणार आहे. तुम्हाला कोणाला? मी बोलली अरे ब्लॉग नाही रे, ब्लॉग करणार आहे मी, ब्लॉग. त्याला बोलत ब्लॉग करणार. आणि मी बोलली, मला बोलतो की ऋषा कुठे आहे? ऋषा आली असेल ना, जा लवकर. म्हटलं ऋषा कुठे झाली? मी बसले इथे आधीपासून, ऋषा अजून आलीच नाहीये. तर म्हणतो मेलीच. मला मग कशी बोलते ऋषा मी पोहोचले म्हणून. थांब, तिला बघतोच मी आता बरोबर. काय माहिती कुठे राहिली. पाणी आणलंय त्याला, 1 तास लागणार आहे. पौर्णिमाला बस चेकला केलाय. ऑफिस मधून घरून आले. बाय बाय. तर फायनली सगळी जण आलेली आहेत. सगळ्यांचा इंडिव्हिज्युअल वेट करून सगळे जण आले आहेत. तर ही आहे पौर्णिमा. हाय कर पौर्णिमा. ऋषा हाय. राक्या, ओमकार आणि हा अमित. आणि हे चॉकलेट आणलंय ओमकारने. हिला पण दिलं असं काय नाही, मलाच दिलंय. मला नाही दिलं पण राक्या ओमकारने. काय दिलं? बर्थडे नाही काय नाही तरी पण. तू काय आणलंस? मी पहिले 5 घेतले. पहिले 20 रुपयाचे 5 घेतलेले. बोला तू छोटं कसं चांगला नाही वाटणार. छोटा कसंही असलं चालतं घेतलं. 5 जणांना अरे मग बर्थडे तरी पण कसं नाही खाऊन झाली आहे आता. 5 जणांना 5 घेतलेले माहितीये. तुम्हाला एवढं छोटं कसं घेऊन? हे कसं वाटतंय तुम्हाला एका इन्फ्लुएन्सरला भेटल्यावरती? कसं वाटतंय? तरी सुद्धा मी आता एक इन्फ्लुएन्सर झाले. एवढा बॅकअप घेऊन आलाय मी माझा. येस. तुझ्या भावना मी समजून घेतो बस आणि मी सांगतो पुढे. हा राक्या इम्पॉसिबल आहे. याच्यासाठी डील करणं चुकीचं आहे. कुठे जाऊया? बोला लवकर. पहिला आपण एक मस्त राऊंड मारूया. आपण येस. बसून येऊया. चला जाऊ. अपडेट झालेला आहे.
बरीच वर्ष आम्ही इथे यायचो, कॉलेज बंक करून यायचो इथे. खूप साऱ्या आठवणी आहेत आणि खूप साऱ्या आठवणी आज आम्ही खूप ताज्या करणार आहोत आमच्या लाईफमध्ये. हिचं लग्न होणार आहे 2-3 वर्षामध्ये आणि हिचं बचपना संपत नाही आहे अजून. काहीही झालं तरी लाईफमध्ये कॉलेजची माणसं खूप मॅटर करतात. कॉलेजचे फ्रेंड्स खूप मॅटर करतात लाईफमध्ये. आणि माझ्या लाईफमध्ये तर माझे कॉलेजचे फ्रेंड्स खूपच जास्त मॅटर करतात, कारण का माझ्या टर्निंग पॉईंटमध्ये ते माझ्या खूप जास्त सोबत होते. असं म्हणायला हरकत नाही की ते आहेत म्हणून मी आज आहे. त्यांच्यामुळे मी MCOM पर्यंत शिकू शकले. नाही तर मला असं वाटत नाही की मी ग्रॅज्युएशन नंतरच माझं BMS झाल्याच्या नंतरच मी साईडला जाणार होते. पण ते बोलले की चल कर 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 काय नाही. म्हणून मित्र असे बघा ज्याची संगत चांगली असेल. सो आपण कनेक्टेड राहू. ओके, बाय. परत सगळ्या आधी कॉलेजच्या आठवणी ताज्या करतोय आता आम्ही. काय खेळतोय? लुडो खेळतोय. येस, मजा येणार आहे, खूप मजा येणार. तुमच्या तोंडावर तर मला एक्साइटमेंट लेवल दिसत असेल की किती आहे म्हणून ते भेटायचं. राखे काय वाटतं तुला? कसं वाटतं राखे तुला भेटून? मला वाटलं काहीतरी जेवण करत आलं आम्ही, शेवटी लोकांनी मला लुडो खेळायला म्हणून. ह्याच्यावरती कोण रिकवर करू शकता ह्या स्टेटमेंटला? प्लीज काहीतरी बोला. काय बोला मध्ये बोलला डिनर करायला जायचं आहे. हा, मग जाऊ ना आज पण टाइमपास कर. वेगळं काय झालंय. चला लवकर लवकर. मी म्हणते तुम्हाला काय ऐकत कसं नाही. पण ते 4च बॉक्स असतात ना. ब्ल्यू पहिलं माझं टाइम लागेल. फर्स्ट लेटर कशाला काय करायचं नाही. फर्स्ट लेटर फक्त. थांब ना थोडा वेळ शॉर्टकट मध्ये टाक. एक मी लाईनने टाकते. असे बसलोय ना आपण. ओके, एक पहिलं लेटर टाक फक्त, बस. टाइम लागेल, खूप टाइम लागेल. मग टायपिंग फास्ट आहे. रिलेशनशिप मधली माणसं असली ना की त्याला टायपिंग फास्ट असतं. तिच्या तोंडावर दिसून येत ते तिला पटलेलं आहे शेवटी. मी तर वेगळं बोलत होतो. मला वाटलं राख्याची डीलच नाही करायचंय मला. तू जॉब करायला लागली म्हणून तुझं टायपिंग चांगलं आहे. कम्प्युटर खायचं तुला जास्त कम्प्युटर कुठे, फोन कुठे, आपण लॉजिक एकदम बडावला होता. ओ माय गॉड, असं येतं 6 जणांचं. इथे मध्ये ठेव. तू पुढे ये. चौकोन ना षटकोन आहे. माझा कोणता कलर आहे? हे जवळ ठेव. तुझा ग्रीन आहे. नजराटी दुर्घटना घटी. प्रेस कर. फर्स्ट कोण आहे? पर्पल. आता मला भक्तीने सांगितलं आडवा फोन पकडायचा, मग मी आडवा पकडलाय. भक्ती मला शिकवते व्हिडिओ कसा करायचा. तू इन केस जर कधी इन फ्युचर तू कधी ब्लॉगर झालीस, इन्फ्लुएन्सर झालीस, तुला माझ्या टिप्स आठवतील. कसं करायचं ते असं टेन्शन घेऊ नका. तर आता आम्ही काहीतरी खायला जातोय. खूप फोटोशूट केले, खूप साऱ्या मेमरीज परत रिक्रिएट केल्यात. मला शिवाय माझ्या शिवाय फायनली आता आम्ही आलेलो आहे काहीतरी खायला. यांची तोंड बघा. हे सगळे ऑफिस वाले लोक आलेले आहेत. हा सुद्धा ऑफिस वरून आलाय. आणि पिनू फक्त डायरेक्ट आलोय. काहीतरी खाऊ मस्त पाहिजे. घरी जाऊ. 400 रुपये. खावले ओढा लागले तर. हा, तुम्ही काय खाणार आहात? व्हेज. व्हेज वाले आहेत हे सगळे व्हेज वाले आहेत. हे आम्ही दोघं नॉनव्हेज वाले आहोत. गुरुवारचं शिव 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 करतो. बाकी आम्ही त्या दिवशी दिवस नाही करत. सगळं बाय. जेवल्यावरती भेटूया. मस्त आहे असं इंटेरियर. खूप छान वाटतंय. छान. काय ऑर्डर केलं? हे आहे हॉटेलचं नाव आहे माऊली. मालवणी बोलणार होती. माऊली. आणि हे आहे मलाडला. नाही घे घे घे. हे यांचं चाललंय फोटोशूट सगळ्यांचं. खाऊन घ्यायचं. भूक लागले ते नाही.
एक तर एवढा वेळ फिरून खूप भूक लागली आहे. मला विचारलं पण नाही, आपण चालू पण केलं. हे सुरू केलं. हे मला पण द्या. मला मोठा पाहिजे. दोन घे ना मग. आम्ही नॉनव्हेज खाणार आहे, म्हणजे आम्ही व्हेज सुद्धा खाऊ शकतो बाबा. तो फायनली आता राख्याने हे आम्हाला दिलंय, म्हणजे ही राख्याची ट्रीट आहे. सो आता आम्ही घरी जातोय. बाय बाय बाय.